या देशाला इंग्रजी सत्तेने लुटलं होतं, मात्र देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या स्वतंत्र देशातील काही सरकारी अधिकारी आणि काही नेते मंडळांनी इंग्रजांच्या दुप्पट पटीने आपल्या देशाला लुटलंय का, असा प्रश्न एक नागरिक म्हणून मी विचारतो. आज आपण पाहतो की इंग्रजकालीन बांधलेले ब्रिज आणि रस्ते आजही टिकून आहेत. मात्र आपल्या नगरपालिकेमार्फत जिल्हा परिषदामार्फत बांधण्यात येणारे रस्ते हे कमकुवत का? आज आपण अनेक बातम्या ऐकतो की इथे XYZ ब्रिज पडला, XYZ ब्रिजला तडे गेले. मग ही परिस्थिती ह्या स्वतंत्र भारतात कशी? इंग्रजकालीन बांधलेले ब्रिज, इंग्रजकालीन बांधलेले रस्ते आजही गुणवत्ताधारक आहेत. शिवकालीन बांधलेले रस्ते, शिवकालीन बांधलेल्या वास्तू या आजही टिकून आहेत. पण आपल्या स्वतंत्र भारतात बांधलेल्या काही वास्तू या मोडकळीस का आलेल्या आहेत? यामागे फक्त महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा रिस्पॉन्सिबल आहेत का? शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकवणारे काही शिक्षक याला जबाबदार आहेत, असा प्रश्न एक नागरिक म्हणून मी विचारतो. होय, मी आज आपल्या पुढे असा काही सबळ पुरावे घेऊन येतोय की ज्या पुराव्याच्या आधारे आपण निर्णय घ्या की हा घोटाळा झालाय की नाही. महाराष्ट्र शासनाने शासकीय अभियांत्रिकी व शासकीय तंत्रनिकेतने यातील अधिव्याख्यातांना, नॉन टीचिंग व्यक्तींना टेस्टिंग, थर्ड पार्टी ऑडिट व कन्सल्टंटचे पॉवर दिले. मात्र हे पॉवर मिळाल्यानंतर सदर व्यक्तींनी शिकवण्याकडे लक्ष न देता फक्त पैसा मिळवण्याकडे आणि पगारा व्यतिरिक्त मिळणारा वरचा पैसा मिळवण्यामध्ये लक्ष दिले. वास्तविक पाहता गेलं तर थर्ड पार्टी ऑडिट म्हणजे काय की एखादा रोड आहे, एखादा ब्रिज आहे, याचं ऑन द स्पॉट जाऊन एखादं ऑडिट केलं जातं तिराहिताकडनं, म्हणजे थर्ड पार्टी ऑडिट म्हणतो त्याला आपण. आणि ह्या ऑडिट नंतर ते कामाची गुणवत्ता ही त्या नगरपालिकेला, नगर परिषदेला, जिल्हा परिषदेला कळवली जाते. आणि ती कळवल्यानंतर त्या ठेकेदाराचं पुढचं काही जे काही राहिलेलं मानधन असतं ते मिळलं जातं. तसंच या शासकीय अभियांत्रिकीमध्ये व शासकीय पॉलिटेक्निकमध्ये जे काही मशिनरीज आहेत, या मशिनरीचा वापर करून मटेरियलचं टेस्टिंग देखील केलं जातं. मात्र दुर्भाग्याची बाब अशी म्हणता येईल की हे सर्व गोष्टी करत असताना या लोकांनी फक्त पैशासाठी बोगस कामं केली. होय, मी आपल्यासमोर काही पुरावे सादर करतो की पगारा व्यतिरिक्त मिळणारा पैसा लक्षात धरून या लोकांनी देशाचा अविकास केलाय, भ्रष्टाचार केलाय. वास्तविक पाहता गेलं तर फर्स्ट शिप, सेकंड शिप पूर्वी होत्या, त्या आता काही कालानंतर सेकंड शिप बंद झालेल्या. मात्र काही ठिकाणी द्वितीय पाळी सुरू आहेत. त्यामुळे मुळातच कॉलेज ओव्हरलोड आहेत. त्याच्यात शिक्षकांची कमी आहे. त्यामुळे टीचिंग कॅपॅसिटी, स्टुडंट टू टीचर रेशो हा मॅचच होत नाहीये. त्यामुळे शिक्षकच कमी आहेत मुळात. असं असताना थर्ड पार्टी ऑडिट वर्किंग डेला केलेत. आणि माझ्याकडे सोर्स अशी इन्फॉर्मेशन आहे की हे ऑडिट फक्त कॉलेजमध्ये बसून बोगस पद्धतीने केले, त्या घटनास्थळी गेले पण नाही. वास्तविक पाहता गेलं तर 2018च्या निर्णयाप्रमाणे तुम्ही त्या घटनास्थळी जाऊन तिथे GPS कॅमेराद्वारे फोटो काढला पाहिजे. पण टेस्टिंगच्या बाबतीत अजून वेगळी गोष्ट आहे
काही काही ठिकाणी मशिनरीज नाही आहेत, काही काही ठिकाणी मशिनरी सुरू नाही आहेत, तरीही टेस्टिंगचे रिपोर्ट देण्यात आले. मग यामुळे आपण पाहतो की आपले रस्ते, आपले ब्रिज याची क्वालिटी आपण नागरिकच पाहत आहोत. आता मी आपल्याला काही असे सबळ पुरावे देतो. आता आपण पाहूयात, शासकीय तंत्रनिकेतन यांनी वैराग ग्रामपंचायत, नगरपंचायत यांना रिपोर्ट सबमिट केलाय. हा रिपोर्ट आपण पाहू. इथे टेक्निकल ऑडिट रिपोर्ट मध्ये आपण इथे पाहू शकतो की डॉक्टर अशोक उपाध्याय आणि S.A. कबाडे यांनी 18/3/2024 रोजी या साइटला व्हिजिट केली. पुढे पाहू आपण. हिंगोलीची व्हिजिट जी आहे ती 12 तारखेला केली. त्यानंतर वाशीमध्ये गवडी टू भोसले हाऊस हा जो वाशीचा रोड आहे हा चेक केला अशोक उपाध्याय आणि S.A. कबाडे यांनी 13/2/24 ला, ज्या दिवशी वर्किंग आवर होतं, ज्या दिवशी कॉलेज सुरू होतं. त्यानंतर पुढे आपण पाहू की सांगोले, या सांगोलेला हे कधी व्हिजिट करतात? 14/2/2024 ला डॉक्टर अशोक उपाध्याय आणि S.A. कबाडे. आता अशोक उपाध्याय आणि S.A. कबाडे यांनी जे काही पैशाची लूट केली बोगस कामं करून, आता ह्याच आपण बघा. महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था याला 3 लाख रुपये दिले डोनेशन. त्यानंतर परत हे असे अनेक डोनेशन देतात. आपण पाहू आता काय काय आहे ह्याच्यामध्ये. 4 लाख रुपये डोनेशन परत दिले 6/12/2020 ला. 4 लाख रुपये डोनेशन, 3 लाख आधी दिलं होतं. आता या पुढे जाऊ आपण. आता इथे बघा, वस्तू शांती गृहप्रवेश सत्यनारायण पूजा श्री व सौ सिद्धारूढ अप्पाराव कबाडे. आता हे सिद्धारूढ अप्पाराव कबाडे हे शासकीय तंत्रनिकेतन येथे कार्यरत आहेत. आता बघा, यांच्या मालमत्ताचे काही पुरावे मी आपल्याला देतो. यांची ओळख, आता हे जे आहेत हे आहेत त्यांचे मेहुणे कल्याण शेट्टी आमदार. आणि कल्याण शेट्टी आमदार हे माननीय देवेंद्र फडणवीस यांचे जवळीक मानले जातात. यामुळे यांना बोगस कामं केली तरी यांच्यावरती कुठलीही कारवाई होत. म्हणजे आपण विचार करू की इतकी गंभीर परिस्थिती या देशात निर्माण आहे की कॉलेजमध्ये बसून रिपोर्ट तयार केले जातात. रिपोर्टला फोटो GPS कॅमेऱ्याद्वारे लावले जात नाही. मी हे फक्त 4-5 एक्झाम्पल आपल्या समोर आणतोय. असे अनेक एक्झाम्पल आहे. सिद्धारूढ कबाडे वर्षाला आणि डॉक्टर अशोक उपाध्याय वर्षाला 1 करोड रुपये घेतात थर्ड पार्टी ऑडिट. मग अहो, तुम्ही टीचिंगची कामं कधी केली? ज्या दिवशी वर्किंग डे आहे त्या वर्किंग डेला तुम्ही टेस्टिंग ऑडिटिंगची कामं करायला जाता. विद्यार्थ्यांना शिकवता कधी? एक तर पॉलिटेक्निक मध्ये शिक्षकच कमी आहेत, विद्यार्थी संख्या जास्त आहे, प्रॅक्टिकल लॅब ओव्हरडॅम्प आहेत. अशा परिस्थितीमध्ये यांनी ऑडिट केली कधी? आणि अशा प्रकारे या देशाची लूट करणाऱ्या लोकांना माननीय देवेंद्र फडणवीसजी आपण वाचवू नका. माननीय देवेंद्र फडणवीस यांचा कारभार आणि यांचं कार्य खरंच या देशासाठी खूप उत्तम प्रक्रियेचं आहे. कुठलाही नागरिक माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्याविषयी ऑब्जेक्शनच काढू शकत नाही. खूप ऍक्टिव्ह आणि खूप कार्यरत माझा मुख्यमंत्री आहे. मात्र देवेंद्रजी या प्रकारे अशी लोकांची लूट होतीये आणि सिद्धारूढ कबाडे ह्यासारखी लोक, त्यांचे जो मेहुणा आहे कल्याण शेट्टी, याच्या मार्फत तुम्हाला मिसलीड करतात. तर देवेंद्रजी आपण यावरती खरंच कारवाई करा. यासारख्या याचे ऑडिट कधी केले, काय केले याचा सगळा तपास करा आणि यांच्यावरती कार्यवाही करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.